नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत असा फिश फ्राय बनवणार आहोत. तेही कमी तेलामध्ये पूर्ण आतपर्यंत शिजला जाईल असा फिश फ्राय बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप नाही करायचा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी हे एअर फ्रायमध्ये बनवलेले आहेत फिश. तुम्ही तव्यामध्ये पण फ्राय करू शकता. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 किलो फिश घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून घ्यायचे. जर तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू लावून धुवायचं. हे बघा, मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे लिंबू लावून. किती मस्त असं स्वच्छ धुतलेलं आहे. 4 ते 5 वेळा पाणी घालून धुवायचं. आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया. मिरची पावडर 1 चमचा घालायचा आहे. अद्रक लसूण पेस्ट पण घालू शकता तुम्ही. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं. त्यानंतर ॲड करणार आहोत आपण फिश फ्राय मसाला. फिश फ्राय मसाला घातलंच पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. गरम मसाला 1 चमचा. कांदा लसूण मसाला 1 चमचा. त्यानंतर ॲड करणार आहोत बेसन 1 चमचा. बेसनामुळे कोटिंग छान येतं, त्यामुळे बेसन लावायचं. तुम्ही कॉर्नफ्लॉवरही लावू शकता थोडं. आता हे सगळं माशांना चांगले लावून घ्यायचं दोन्ही बाजूंनी. हे बघा, इथे मी सर्व माशांना लावून घेतलेला आहे मसाला. आता हे मॅरिनेट करूया. 20 ते 25 मिनिटं मॅरिनेट करायचं. मॅरिनेट करून झालेलं आहे. आता एअर फ्रायमध्ये फ्राय करणार आहोत आपण. हे बघा, माझ्याकडे हे फिलिप्सचं एअर फ्रायर आहे. हे बास्केट आहे, त्यामध्ये मी खाली तेल लावलेलं आहे. आता एक पीस ठेवून घ्यायचे. हे 4.1 लिटरचं आहे, त्यामुळे थोडंसं छोटं असल्यामुळे बघूया आता किती पीस बसतात ह्यामध्ये. 5 पीस बसतील असं वाटते. ॲडजस्ट करूया. जागा केलेला आहे मी. आता एकच पीस बसेल वाटतंय. एकच पीस ठेवूया. हे बघा, 5 पीस बसले. आता हे बास्केट लावून घ्यायचं. हे नंतर मी फ्राय करणार आहे. आता हे करून घ्यायचं फ्राय. त्यामुळे मी आधीच 2-3 मिनिटे 180°C प्रीहीट करून घेतलेलं. हे बघा, इथं दिलेलं आहे कितीवर ठेवायचं ते. 160°C ठेवूया. 10 मिनिटे एका बाजूने भाजून घ्यायचं. नंतर मग पलटवायचं. दुसरी बाजू भाजून घ्यायचं. फक्त 20 ते 25 मिनिटात फ्राय करून रेडी होतात. बघूया आता. हे बघा, एका बाजूने तर भाजलेलं आहे. आता थोडंसं तेल लावून घ्यायचं. तो व्हिडिओ स्किप झाला. हे बघा, मी तेल लावलेलं थोडं. अजून थोडा वेळ आपण याला असंच हे करणार आहेत. बघूया दुसरी बाजू भाजले का. हे बघा, अजून नाही आहे, म्हणून अजून 5 मिनिट आपण ह्याला असंच हे करूया. शिजून घ्यायचं आहे. बघा, त्यानंतर आता हे बघा, पलटवून घेऊया.
खूप छान होतात, खूप छान लागतात, टेस्ट पण खूप छान येते. लहान मुलांना पण खूप आवडतं. जास्त तेलात तळण्यापेक्षा हे असं दिलेलं केव्हाही चांगलं. आता दुसरी बाजू आपण फ्राय करून घेऊया. हे बघा किती मस्त खरपूस असं भाजलेले आहेत, एकदम कुरकुरीत असं वाटत आहेत. बघूया आता आपण. किती छान कलर आलेला आहे. वा, मस्तच. नक्की एकदा ट्राय करा तुम्ही पण, तुमच्याकडे एअर फ्राय असेल तर. हे बघा आता आपण काढून आता सर्विंग करणार आहोत. एकदम मस्तच. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.